तुपामध्ये मँगो शेवई व्यवस्थित भाजून घ्या। त्यानंतर मँगो शेवई सेपरेट प्लेटमध्ये काढून घ्या। नंतर काजू बदामचे मिक्सचर तुपामध्ये भाजून घ्यावे। या मिश्रणामध्ये उकळलेले दूध गरजेप्रमाणे ॲड करावे। मिश्रण पूर्णपणे ढवळून घ्यावे जेणेकरून सगळे मिक्स होईल। त्यानंतर यामध्ये तुपात भाजलेली शेवई टाकावी आणि मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यावे। या मिश्रणामध्ये गरजेप्रमाणे आपल्याला लागेल असे साखर किंवा गूळ पावडर ॲड करावी आणि 2 मिनिटं मिश्रण उकळून द्यावे। शेवई शिजेपर्यंत उकळून घ्या आणि आपली खीर तयार झालेली आहे। धन्यवाद।